हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर नंबर 1 आणि 2 विषय आहे मराठी. मराठी या विषयामधील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेणार आहोत. फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि जर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर वेळ न घालवता अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेऊया. प्रश्न पहिला आहे तुमच्यासमोर. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे? त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 थ, पर्याय नंबर 2 ल, पर्याय नंबर 3 ख आणि पर्याय नंबर 4 स. पर्याय बघा. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 ल. पुढीलपैकी ल हा मूर्धन्य वर्ण आहे. प्रश्न पुढचा बघा. कल्पवृक्ष शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न बघा पुढचा. कल्पवृक्ष शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 7, पर्याय नंबर 2 6, पर्याय नंबर 3 5 आणि पर्याय नंबर 4 4. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. कल्पवृक्ष शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? त्यामध्ये पर्याय आहे पर्याय नंबर 2 6. कल्पवृक्ष या शब्दात 6 व्यंजने आहेत. प्रश्न पुढचा बघा. तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? प्रश्न पुन्हा बघा. तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? त्यासाठी पर्याय दिले आहेत 4. पर्याय नंबर 1 आहे 5, पर्याय नंबर 2 आहे 8, पर्याय नंबर 3 आहे 6 आणि पर्याय नंबर 4 आहे 9. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 8. तत्वज्ञानी या शब्दात एकूण 8 व्यंजने आहेत. पुढचा प्रश्न बघा. श, श, स, ह ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत? प्रश्न पुन्हा एकदा बघा. श, श, स, ह ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहे? त्यासाठी पर्याय दिले आहेत 4. पर्याय नंबर 1 आहे उष्मे, पर्याय नंबर 2 आहे अंतस्थ, पर्याय नंबर 3 आहे कंठोष्ठ आणि पर्याय नंबर 4 आहे दंततालव्य. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न बघा पुन्हा एकदा. श, श, स, ह ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 उष्मे. श, श, स, ह ही व्यंजने उष्मे या प्रकारातील आहे. प्रश्न पुढचा बघूया. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 शब्द, पर्याय नंबर 2 वर्ण, पर्याय नंबर 3 अक्षर, पर्याय नंबर 4 व्यंजन. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 वर्ण. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण म्हणतात. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. प्रश्न पुढचा बघा. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता आहे? त्यासाठी पर्याय दिले आहेत 4. पर्याय नंबर 1 आहे उ, पर्याय नंबर 2 आहे रू, पर्याय नंबर 3 आहे लू, पर्याय नंबर 4 आहे ई. प्रश्न बघा पुन्हा एकदा. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता आहे? त्यासाठी उत्तर आहे पर्याय नंबर 1 उ. उ हा ऱ्हस्व स्वर आहे. पुढीलपैकी उ हा ऱ्हस्व स्वर आहे. प्रश्न पुढचा बघा. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणता? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणता आहे? त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 क, ख, ग, पर्याय नंबर 2 ठ, ड, ढ, पर्याय नंबर 3 फ, ब, ध आणि पर्याय नंबर 4 आहे त, थ, ज. प्रश्न पुन्हा एकदा बघा. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणता? प्रश्न बघा पुन्हा एकदा. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते आहेत? तर त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 फ, भ, ध. खालीलपैकी फ, भ, ध पर्याय नंबर 3 हे महाप्राण वर्ण आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. खालीलपैकी फ, भ, ध हे महाप्राण वर्ण आहेत. प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न पुढचा बघा. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. प्रश्न बघा पुन्हा एकदा. ज्या वर्णाचा उच्चार करताना उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे स्वरादी, पर्याय नंबर 2 आहे स्वर, पर्याय नंबर 3 आहे व्यंजन आणि पर्याय नंबर 4 आहे संयुक्त स्वर. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 व्यंजन.
प्रश्न बघा, ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजन असे म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजन, पर्याय नंबर 3 व्यंजन असे म्हणतात. फ्रेंड्स, जर माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.